लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता विधानसभेमध्ये मात्र स्वबळाच्या तयारीमध्ये आहे। विधानसभेच्या 200 ते 225 जागा लढवण्याची तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। कुणाच्याही दारामध्ये जागा मागायला जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या, पण त्यानंतर मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण मात्र राज ठाकरेंना देण्यात आलं नाही आणि त्यामुळे मनसेमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे। तर राज ठाकरे स्वबळाबाबत नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात। ते म्हणतात 200 ते 225 जागांवर आपण तयारी करतोय। जनता मनसेची वाट बघतीये। मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही। युती आघाडी याकडे लक्ष देऊ नका। विधानसभेबाबतची भूमिका योग्य वेळी तुमच्या समोर मांडेन। विधानसभेचे उमेदवार पारदर्शक आणि पक्षाचेच लोक असतील। तर मनसेची ताकद नेमकी कुठल्या भागामध्ये आहे ते देखील पाहूयात। मुंबईत वरळी, दादर, शिवडी, माहीम, जोगेश्वरी, मागाठाणे, घाटकोपर, ठाणे आणि नाशिक शहर, पुणे, काही प्रमाणात कोकण, संभाजीनगरचा काही भाग, तर स्वबळाच्या मुद्द्यावरती मनसे नेते बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले आणि त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आहे। सर 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे पाहू काय होते ते, पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं। बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे। विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे। इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे। तर मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे, मात्र त्यांना मत मिळाली ती मोदींच्या विरोधातली मतं होती असं राज म्हणाले। तर बघूयात उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते। तर उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मोदी विरोधातलं आहे। उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात राग आहे। दोन 2028 पर्यंत राज ठाकरेंची मनसे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आज मनसेच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये एकमतानं राज ठाकरेंची मनसे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।